कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजारील नातेवाईकांना घरावर हल्ला करून तोडफोड केल्यानं संतप्त झालेल्या एका माजी सैनिकानं आपल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। 51 वर्षीय हनुमानदीन साहू हे लष्करातून निवृत्त आहेत। त्यांनी सध्या कॅश व्हॅनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात। त्यांच्याकडे परवानाधारक 12 बोरची बंदूक आहे। त्यांचा दूरचा नातेवाईक तुषार साहू गावात त्यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करत होता। त्यामुळे दोघांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता। रात्री उशिरा वाद पुन्हा भडकला। तुषारनं 4-5 साथीदारांसह हनुमानदीनच्या घरी येऊन त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। घरासमोर उभ्या असलेल्या एका वाहनाचीही तोडफोड करण्यात आली। या घटनेमुळे संतप्त झालेल्या हनुमानदीननं त्यांच्या परवानाधारक बंदुकीतून हवेत 2 वेळा गोळीबार केला। गोळीबाराच्या आवाजानं परिसरात घबराट निर्माण झाली आणि तुषार व त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले। घटनेची माहिती मिळताच कळमना पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी हनुमानदीनकडून 12 बोरची बंदूक आणि दोन्ही वापरलेली काडतुसं जप्त केली आहेत। पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। त्याला शिवीगाळ करत असताना त्याचे दार बंद होते। तो घराच्या बाहेर आला नाही, परंतु त्याने यांना पळून जावे म्हणून हनुमानदीन शाहूने त्याच्याकडे असलेल्या 12 बोर बंदूक मधून वर टिनातून बंदूक बाहेर काढून त्याने 2 राऊंड हवेत फायर केले। त्याच्यानंतर हे लोक पळून गेले। त्याच्यानंतर हनुमानदीन शाहू हा बाहेर आला आणि पुन्हा त्याने मग त्याची गाडी फोडल्यामुळं राजा भैयाची सुद्धा गाडी त्याने फोडली। त्यावरून दोन्ही पार्टीला पोलीस स्टेशनला बोलवून काउंटर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आरोपींना अटक केलेली आहे। अधिक तपास सुरू आहे।